नवी मुंबईत हा प्रथम प्रयोग होतोय आणि लावणीचा हा प्रयोग या ठिकाणी सादर करत असताना प्रसिद्ध अभिनेत्र्या लावणीवती लावणी सम्राज्ञी ज्या मेघा गाडगे आहेत त्या 16,000 देखणी या कार्यक्रमापासून आजपर्यंत त्यांनी रेकॉर्ड ब्रेक अशा लावणीचे कार्यक्रम केलेले आहेत। त्या या कार्यक्रमामध्ये प्रमुख नृत्यांगना म्हणून आहेत, त्यांच्याकडून जाणून घेण्या आजच्या या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल ताई? नाही, खूप आनंद होतोय कारण इतक्या वर्षात पारंपरिक लावण्या पाहणारा प्रेक्षक आम्हाला मिळाला, उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला, त्याचा जास्त आनंद होतोय। आणि नेहमीच विष्णुदास भावे या रंगमंदिरात नेहमी लावणीचा कार्यक्रम सदैव रंगत असतो आणि खरा आम्हाला प्रेक्षक मिळतो, तो प्रेक्षक मिळाला। आणि खरं तर मनापासून आभार मानेन मी साहेबराव गोळे यांचं की त्यांनी ह्या लावणीसाठी इश्काची बिजली कडाडली, म्हणजे आमची लावणीची बिजली कडाडून इथे टाकली आहे रंगमंचावर। त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि सगळ्या नर्तिकांना, सगळ्या लावण्यवतींना एकत्र येऊन हा कार्यक्रम केला आहे। आणि आम्हाला तीच भीती होती की लोकांना आता पारंपरिक लावण्या पाहायला आवडतील का, की पण हा प्रेक्षक अजूनही आहे आणि भरभरून येतोय, त्याचा प्रचंड आनंद होतोय। खूप म्हणजे इतक्या जुन्या पारंपरिक लावण्यांना वन्स मोर आला, त्याचं मन भरून आलं अक्षरशः। आणि सुरुवातच अशी जोरदार झाल्या, प्रेक्षक वर्गाने पण प्रचंड अशी दाद दिलेली आहे। कार्यक्रम जरी पहिला असला तरी असं वाटतं की कार्यक्रम अनेक वर्षापासून चालू झालेला आहे आणि तुमच्यासारख्या लावण्यवती एकदम जबरदस्त या शो मध्ये आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? म्हणजे कसं वाटतंय आज? नाही, आनंद होतो मला। लावणीचा कार्यक्रम करायचं म्हटलं की खरा प्रेक्षक आम्हाला इथे मिळतो। इव्हेंट तर काय होतच असतात, एखादा गाणं केलं की निघून जातो आम्ही, पण प्रॉपर लावणीचा कार्यक्रम, लाईव्ह शो म्हणजे वादक असतानाचा शो खूप फरक पडतो, जिवंत झाल्यासारखं वाटतं अगदी अक्षरशः। म्हणजे खूप सुखद अनुभव आहे आमच्यासाठी। काय मेसेज देऊ? तुमच्यासारखे प्रेक्षक जर आम्हाला इथे आत्ता लाभलेत, पण ज्यांनी कार्यक्रम बघितला नसेल, पण जेव्हा कधी आम्ही इश्काची बिजली इथे येईल तेव्हा तुमच्या टाळ्यांची कडकडाट इथे होऊ देत, एवढंच सांगेन मी। आणि भरभरून असाच तुम्ही लावणीला आणि आमच्यावर जे आजपर्यंत मला तुम्ही इतकं प्रेम देत आलात, इतका प्रेक्षक म्हणजे नावाने आवाज देणारा बघितलं की अजून बरं वाटतं। प्लीज या, नक्की या लावणीच्या आमच्या कार्यक्रमाला। आपली महाराष्ट्राची शान आहे आणि आज जो अट्टहासाने आम्ही उभं राहिलोय, त्याचा पहिलाच आम्ही प्रयोग तुम्ही बघितलाय कसा दणक्यात झालेला आहे, चालू आहे, म्हणजे प्लीज या। आज नवी मुंबई या ठिकाणी इश्काची बिजली कडाडली हा नवीन प्रयोग, ह्या नवी मुंबईमध्ये लावणीचा प्रयोग सादर होतोय। लावण्यवती आकांक्षा कदम, कविताई घडशी आणि विद्या सदा फुले या तिघी या ठिकाणी आहेत, अतिशय जबरदस्त लावणी कलावंत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया ह्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल आजच्या कार्यक्रमात? नमस्कार, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना। इश्काची बिजली कडाडली हा प्रयोग आमचा आज भावे नाट्यगृहात आहे आणि मध्यंतर झालेला आहे। मध्यंतरापूर्वीचा भाग अतिशय सुंदर आणि जोशात पार पडलेला आहे। जसं आम्ही तिघी नेहमी सोबतच असतो लावणीच्या कार्यक्रमांना, आणि तिघी असलो म्हणजे लावणीचा कार्यक्रम काहीतरी अफलातून होणार, हे गणित आहेच, समीकरण जुळलेलं आहे। तोच प्रयत्न आम्ही ह्या बॅनरला सुद्धा केलेला आहे। साहेबराव गोळे आमच्या कार्यक्रमाचे निर्माते आहेत, त्यांनी खूप छान असा प्रयत्न करून खूप चांगल्या परफॉर्मर्सला एकत्र आणून हा कार्यक्रम बांधला आहे आणि तो वरती अप लेवलला कसा न्यायचा हे आमचं काम आहे। आणि आम्ही अर्धा तरी नेलेला आहे, आता पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आता आहे पुढे, त्यामुळे आम्ही थोडं एक्सायटेड आहोत की पुढचं लिस्ट कशी न्यायची किंवा पुढचे जे परफॉर्मन्सेस आहेत त्याच्यात आणखीन आपण काय आपलं बेस्ट दिलं पाहिजे हे करण्याचं आमचं जास्त त्या गोष्टीकडे लक्ष आहे। सो छान आहे, मस्त वाटतं आहे। ह्याचे प्रयोग आणखीन भरपूर होतील आणि तुम्ही सगळ्यांनी इश्काची बिजली कडाडली हा कार्यक्रम, लावणीचा कार्यक्रम नक्की पाहायला, तुमच्या फॅमिली सकट पाहायला या। नमस्कार, मी कविता घडशी। आज विश्वास भावेला जो कार्यक्रम आहे साहेबराव गोले यांचा इश्काची बिजली कडाली, हा आम्ही म्हणजे याचे प्रयोग भरपूर होणार आहेत, पण आज हा पहिलाच प्रयोग आहे। तर या पहिल्या प्रयोगाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्या ज्या नृत्यांगना आहेत त्यांना पण खूप खूप शुभेच्छा। अख्ख्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे की ही संस्कृती, ही कला काय आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही विनामूल्य सर्व पब्लिकला विनामूल्य एकही रुपया न घेता आज प्रदर्शित केलेली आहे।
तर यातून एकच सगळ्या मराठी रसिकांनी साथ द्यावी, आम्हाला आपल्या महाराष्ट्र सरकारने साथ द्यावी आणि आपले असेच प्रयोग, अशीच आपली मराठीची कला पुढे दिवसेंदिवस वाढत जावं, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार, मी प्रथमेशा कलामंचचा निर्माता सह गायक. मी हा जो लावणीचा शो नमस्कार, मी साहेबराव गोळे लक्ष्मण. प्रथमेशा कलामंच याचे जी संकल्पना, जी याची मांडणी थाटणी केलेली आहे, त्यात इतकं जे आपल्या लावणीसाठी जे पाहिजे खजिना, तो इतका भरलेला आहे. त्याला मी वाचा फोडण्यासाठी मी हा घाट बांधलेला आहे. ह्याच्यासाठी मला सर्व रसिकांनी जो भरभरून मला प्रतिसाद दिला, उद्योगपतींनी, राजकारणातील प्रतिष्ठित माणसांनी मला जो सपोर्ट दिला आणि माझी खबर आता माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोचलेली आहे. याच्याबद्दल मी खूप त्यांचं सगळं जे माहिती पोचवली त्यांच्याचा मी ऋणी आहे आणि मला सगळ्यांनी पाठबळ द्यावं हीच माझी अपेक्षा आहे.